एका खेड्याच्या शांत वातावरणाला हादरवून टाकणारी घटना काल उघडकीस आली. जिथे ओळखीच्या व्यक्तींनी एका प्रौढ महिलेला फसवणुकीने दारू पाजून तिची प्रकृती बिघडवली आणि त्यानंतर झालेल्या गंभीर निष्काळजीपणामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तर याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच गुन्हेगारी जग या चॅनलवरती सबस्क्राईब करा. घटनेनंतर तातडीने तपास सुरू करण्यात आला असून घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत. मृत महिलेच्या कुटुंबियांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तर पोलिसांनी शवविच्छेदन अहवालाच्या आधारे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत कायदेशीर प्रक्रियेवर विश्वास ठेवण्यास सांगितले असून या प्रकरणामुळे दारूच्या गैरवापराविषयी, महिलांच्या सुरक्षिततेविषयी आणि जबाबदार वर्तनाविषयी पुन्हा एकदा व्यापक चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक सामाजिक संघटनांनी पीडित कुटुंबाला मदतीचा हात देत न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आली आहे. एका प्रौढ महिलेच्या संशयास्पद मृत्यूनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून प्राथमिक तपासानुसार ओळखीच्या काही व्यक्तींनी तिला फसवणुकीनं दारू पाजून तिची शुद्ध हरपवली आणि त्यानंतर योग्य वैद्यकीय मदत न मिळाल्यानं तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास पथकानं घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्याचे विश्लेषण सुरू केले आहे. तसेच मृत महिलेच्या शेवटच्या हालचाली, तिच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि आर्थिक व्यवहारांचीही चौकशी केली जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवालातून मृत्यूचं नेमके कारण, दारूचे प्रमाण आणि इतर वैद्यकीय बाबी स्पष्ट होतील, असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेनंतर मृत महिलेच्या कुटुंबियांनी तीव्र संताप व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनानं अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक संघटनांनीही केली आहे. दरम्यान पोलीस प्रशासनानं अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करत तपास निष्पक्ष आणि कायद्याच्या चौकटीत सुरू असल्याचं स्पष्ट केले आहे. संशयितांची चौकशी करण्यात येत असून आवश्यक पुरावे मिळाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असंही सांगण्यात आले आहे. या घटनेमुळं दारूच्या गैरवापराचं दुष्परिणाम, सामाजिक जबाबदारी, महिलांची सुरक्षितता आणि गुन्हे प्रतिबंधक यंत्रणेची भूमिका यावर पुन्हा एकदा व्यापक चर्चा सुरू झाली असून नागरिकांनी संशयास्पद प्रकार दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. धन्यवाद.